संदीप, जरा तुझ्या या सुशिक्षित आणि लाडक्या कौतुक असलेल्या बायकोचे पाय जमिनीवर आहेत की हवेत ते तपासून बघ. लग्न झालेल्या कुलवान घराण्याच्या बाया भर असतात अशा परक्या मर्दांसोबत खिदळत उभ्या राहत नाहीत. आमच्या काळात ना साधी नजर वर करून सुद्धा पाहायची हिंमत व्हायची नाही आमची कुणाकडे. पण आजकालच्या शिकलेल्या मुलींना लग्नानंतरही कुणाशी कसं वागावं, कुठे हसावं आणि कुठे थांबावं याचं भान नसतं. चारित्र्य आणि अब्रू नावाची काही गोष्ट असते की नाही या जन्मात. अनुराधाबाईंचे हे शब्द एखाद्या धारदार शस्त्रासारखे थेट स्वातीच्या काळजाला आरपार टोचले. चहाचा कप हातात धरलेली स्वाती तिथेच थिजून उभी राहिली. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं झालं. आजपर्यंत तिने या घरात काय सहन केलं नव्हतं. स्वयंपाकात मीठ कमी झालं म्हणून ऐकलेले टोमणे, बाहेरून फ्रीज मिळाला नाही म्हणून झालेला अपमान, कपडे धुण्याच्या पद्धतीवरून काढलेल्या खोडी, सगळं तिने सहन केलं होतं. पण आज तिच्या चारित्र्यावर, तिच्या पवित्रतेवर आणि तिच्या आईवडिलांच्या दिलेल्या संस्कारावर थेट चिखलफेक करण्यात आली होती. तीही तिच्या नवऱ्यासमोर, संदीप समोर. आणि या सगळ्यांची सुरुवात झाली होती आज दुपारी घडलेल्या एका घटनेमुळे. स्वाती आणि संदीपच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. स्वाती MA झालेली, अत्यंत सुशिक्षित, समंजस आणि मोठ्या मनाची मुलगी. लग्नाआधी तिची इच्छा होती की तिने नोकरी करावी, स्वतःच्या पायावर उभं राहावं. पण लग्नानंतर अनुराधाबाईंनी स्पष्ट सांगितलं, आमच्या घराण्यात बायांनी बाहेर जाऊन नोकरी करण्याची पद्धत नाही. घरात काही खाण्यापिण्याची कमी आहे का? नवऱ्याची कमाई चांगली आहे, मग घराबाहेर कशाला पडायचं? स्वातीने मोठ्या मनाने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली, नोकरीचा विचार सोडून दिला आणि पूर्ण वेळ या घराला आपला संसार मानून वाहून घेतलं. पण अनुराधाबाईंचा स्वभाव फार विचित्र होता. त्यांना सतत घरात हुकुमशाही चालवायची सवय होती. स्वातीने कितीही जीव ओतून काम केलं तरी त्यात काहीतरी खोट काढल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण व्हायचा नाही. सकाळी 5 वाजता उठून स्वाती घरातलं सगळं आटपायची. चहा, नाश्ता, डब्बा, देवपूजा, सासूबाईंच्या पायाला तेल लावून देणं, सगळं ती आनंदाने करायची. पण अनुराधाबाईंच्या तोंडातून कौतुकाचा एक शब्दही कधी निघायचा नाही. उलट आज भाजीला चव नाही, पोळ्या जरा जास्तच कडक झाल्यात, माहेरी आईने काही शिकवलं नाही का, असे टोमणे रोजचे झाले होते. स्वाती फक्त मंद हसून ते ऐकून घ्यायची. संदीपलाही वाटायचं की स्वाती खूप समंजस आहे आणि घरात वाद नकोत म्हणून ती गप्प बसते. पण आज दुपारी एक वेगळाच प्रकार घडला. स्वाती नेहमीप्रमाणे किराणा सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती. तिथे तिला तिच्या कॉलेजमधला जुना मित्र राहुल अचानक भेटला. राहुल आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता आणि काही कामानिमित्त शहरात आला होता. 5 वर्षांनंतर दोघे जुने मित्र भेटले होते. रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांनी एकमेकांची खुशाली विचारली. राहुलने विचारलं, स्वाती कशी आहेस? नोकरी सुरू आहे का? स्वातीने हसून सांगितलं, नाही, मी पूर्ण वेळ गृहिणी आहे, संसारात रमले आहे. राहुलने तिच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. दोघांमध्ये फक्त 5 ते 7 मिनिटं साधं संभाषण झालं. पण दुर्दैवाने त्याच वेळी त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या शेजारच्या काकू सुनंदाबाई तिथून जात होत्या. त्यांनी स्वातीला एका परक्या तरुणासोबत हसून बोलताना पाहिलं. सुनंदाबाईंचा स्वभाव म्हणजे गावातल्या उथळ गप्पा मारणं आणि आगीत तेल ओतणं. त्यांनी तिथेच उभे राहून दोघांकडे रोखून पाहिलं आणि तशाच तरातरा चालत अनुराधाबाईंच्या घरी पोहोचल्या. अनुराधाबाई घरी एकट्याच होत्या. सुनंदाबाईंनी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या नाटकाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, अहो अनुराधाबाई, काय सांगावं हो, मी बाजारात गेले होते तर तुमच्या सुशिक्षित सुनेचे कारनामे पाहून माझे डोळेच पांढरे झाले. गळ्यात या घराच्या नावाचं मंगळसूत्र आहे, पण बाजारात एका परक्या पोरासोबत उभी राहून कशी खिदळत होती. तो मुलगा तर तिचा हातच पकडायचा बाकी होता. आजकालच्या मुलींना घराण्याची अब्रू काय असते हे ठाऊकच नसतं. मी शेजारी म्हणून तुम्हाला सांगायला आले, बाकी तुमचं तुम्ही बघा. एवढं बोलून सुनंदाबाईंनी अनुराधाबाईंच्या मनात संशयाचं विष पेरलं
आणि त्या निघून गेल्या. अनुराधाबाईंचा राग अनावर झाला. आधीच त्यांना स्वातीवर राग काढायला निमित्त हवं असायचं आणि आज तर त्यांना आयतं कारण मिळालं होतं. त्या घरात वाघासारख्या फेऱ्या मारू लागल्या. कधी स्वाती घरी येते याची वाट पाहू लागल्या. साधारण अर्ध्या तासाने स्वाती हातामध्ये सामानाची पिशवी घेऊन घरात आली. ती अत्यंत शांतपणे घरात आली आणि तिने पाऊल ठेवताच अनुराधाबाईंनी घरात थेट तांडव सुरू केलं. अनुराधाबाईंनी स्वातीच्या हातातील सामानाची पिशवी हिसकावून जमिनीवर फेकून दिली. सामानाचे पाकिट फुटले आणि सगळा माल जमिनीवर पसरला. स्वाती दचकली. काय झालं सासूबाई? अनुराधाबाई कपाळावर हात मारून ओरडल्या. काय झालं? अजून विचारतेस? काय झालं? लाज वाटत नाही तुला? या घराची अब्रू वेशीवर टांगून आलीस आणि वरून निष्पाप बनण्याचा आवानतीस. बाजारात कोणत्या पुरुषाला भेटायला गेली होतीस तू? गलीतल्या बाया माझ्या तोंडावर थुंकत आहेत आज. सुनंदाने स्वतः तुला त्या परक्या मर्दासोबत हसताना खिदळताना पाहिले. आमचं खानदानी घर आहे हे. सुशिक्षित आहेस म्हणून डोक्यावर बसवलं तर तू थेट आमच्या चारित्र्यालाच काळीमा फासायला निघालीस. स्वाती सुन्न झाली. तिने सासूबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला. सासूबाई, तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात. तो माझा कॉलेजचा मित्र राहुल होता. तो अचानक भेटला म्हणून. बंद कर तुझं ते तोंड. अनुराधाबाई अधिकच जोरात ओरडल्या. मित्र होता म्हणे. लग्नानंतर कसले आलेत मित्र? आज जर तुझा नवरा इथे असता तर तुला घराबाहेर काढलं असतं. पण थांब, आज संदीपला येऊ दे. आज तुझा फैसलाच करते मी. अनुराधाबाईंनी घरात एवढा मोठा तमाशा केला की स्वाती काही बोलू शकली नाही. ती मुकाट्याने आपल्या खोलीत गेली आणि ढसाढसा रडू लागली. तिने विचार केला की संदीप आल्यावर ती त्याला सगळं खरं सांगेल. पण खरी परीक्षा तर संध्याकाळी होती. संध्याकाळी संदीप नेहमीप्रमाणे ऑफिसमधून थकून भागून घरी आला. स्वातीने डोळे पुसले, चेहरा स्वच्छ केला आणि त्याच्यासाठी चहा घेऊन आली. संदीप सोफ्यावर बसला. अनुराधाबाई आधीच तिथे येऊन बसल्या होत्या. त्यांचा चेहरा रागाने तप्त झाला होता. स्वातीने संदीपच्या हातात चहाचा कप दिला आणि तो पहिला घोट घेणार इतक्यात अनुराधाबाई संदीपला म्हणाल्या, अरे संदीप, जरा तुझ्या या सुशिक्षित आणि लाडक्या कौतुक असलेल्या बायकोचे पाय जमिनीवर आहेत की हवेत ते तपासून बघ. लग्न झालेल्या कुलवान घराण्याच्या बाया भर रस्त्यात अशा परक्या मर्दांसोबत खिदळत उभ्या राहत नाहीत. आमच्या काळात ना साधी नजर वर करून सुद्धा पाहायची हिंमत व्हायची नाही आमची कोणाकडे. पण आजकालच्या शिकलेल्या मुलींना लग्नानंतरही कुणाशी कसं वागावं, कुठे हसावं आणि कुठे थांबावं याचं भान नसतं. चारित्र्य आणि अब्रू नावाची काही गोष्ट असते की नाही या जन्मात. संदीपने आईचे ते शब्द ऐकले आणि तोही दचकला. त्याने चहाचा कप खाली ठेवला आणि स्वातीकडे पाहिलं. स्वातीचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिचे हात थरथरत होते. दुपारच्या तांडवानंतर तिने स्वतःला कसं तरी सावरलं होतं. पण आता तिच्या नवऱ्यासमोर पुन्हा तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्यात आली होती. आज तिची ती सहनशीलता संपली होती. कारण जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हा शांत बसणं हा गुन्हा ठरतो. स्वाती अत्यंत शांत पण बर्फासारख्या थंड आणि कडक आवाजात म्हणाली, सासूबाई, आज दुपारी तुम्ही घरात जे तांडव केलं, किराणा सामान फेकून दिलं, मी घराची शांतता भंग होऊ नये म्हणून गप्प राहिले. तुम्ही मला कामावरून बोललात, मी ऐकून घेतलं. स्वयंपाक नीट येत नाही म्हणालात, मी स्वतःमध्ये सुधारणा केली. माझ्या माहेरच्या परिस्थितीवरून टोमणे मारले, मी गप्प राहिले. कारण मला वाटलं की तुम्ही वयस्कर आहात, जुन्या विचारांचे आहात. पण आज तुम्ही जी मर्यादा ओलांडली आहे ना, ती मी या जन्मात कधीच सहन करणार नाही. शेजारच्या कोण्या एका बाईने काहीतरी सांगितलं आणि तुम्ही थेट माझ्या चारित्र्यावर, माझ्या शुद्धतेवर संशय घेतलात. अनुराधाबाईंना वाटलं नव्हतं की संदीप समोर सून अशी उलटून बोलेल. त्या गांगरल्या पण आपला अहंकार सोडायला तयार नव्हत्या. त्या आवाजात धार आणत म्हणाल्या, सुनंदा खोटं बोलेल का? तिने स्वतः तुला त्या परक्या पुरुषासोबत हसत उभी राहिलेली पाहिले आणि वरून मलाच उलट बोलतेस, लाज वाटत नाही? संदीप, बघतोस काय? बघ तुझ्या बायकोची जीभ किती लांब झाली ती. स्वातीने संदीपकडे न बघता सासूबाईंच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, तो माझा कॉलेजचा मित्र होता आणि परक्या माणसाशी रस्त्यात 5 मिनिटे सभ्यपणे बोलल्याने जर स्त्रीचं चारित्र्य डागाळत असेल तर सासूबाई, तुमचे आणि त्या सुनंदाबाईंचे विचार अत्यंत घाणेरडे, संकुचित आणि कनिष्ठ दर्जाचे आहेत.
मी या घराची सून आहे, कुणाची तरी बायको आहे, पण त्याआधी मी एक स्वतंत्र स्वाभिमानी स्त्री आहे. माझं चारित्र्य इतकं कमकुवत किंवा काचीचं नाहीये की रस्त्यावरील 2 साध्या शब्दांनी त्याला तडे जातील. जर मी आज स्वतःला निर्दोष सिद्ध करायला गेले तर तो माझ्या आत्मसन्मानाचा सगळ्यात मोठा अपमान असेल. घर एकदम शांत झालं होतं. अनुराधाबाईंची बोलती बंद झाली होती. स्वातीचा हा रणरागिणी अवतार त्यांनी पहिल्यांदाच पाहिला होता. स्वाती आता संदीपकडे वळाली. तिच्या नजरेत नवऱ्याकडून न्यायाची अपेक्षा होती. ती म्हणाली, संदीप, आज मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. तुमची आई जेव्हा माझ्या माहेरला बोलत होती, माझ्या जेवणाला नावं ठेवत होती, तेव्हा तुम्ही नेहमी आई आहे, जुनी माणसं आहेत, सोडून दे स्वाती, असं म्हणून मला गप्प केलं. मीही तुमच्या शब्दाचा मान ठेवून गप्प राहिले. पण आज तुमच्या आईने आणि शेजाऱ्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतलाय. तुम्हालाही तुमच्या आईसारखंच माझ्यावर संशय आहे का? तुम्हालाही वाटतं का तुमची बायको कुलवान नाहीये? संदीप एवढा वेळ शांत बसला होता, पण स्वातीचे हे शब्द ऐकून तो आतून हादरला. त्याला जाणीव झाली की स्वातीने आजपर्यंत फक्त संसारासाठी स्वतःला किती दाबून ठेवलं होतं आणि आज दुपारी तिच्यावर काय बेतलं असेल. त्याने उठून स्वातीचा हात हातात घेतला. तो आपल्या आईकडे वळाला आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला, आई, खूप झालं. आज तू खरंच सगळ्या सीमा पार केल्यास. त्या सुनंदा काकूंना स्वतःच्या घरात चालले हे बघायला वेळ नाही आणि तू त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून दुपारी घरात तांडव केलंस. स्वातीचा तू कॉलेजचा मित्र होता, यात तिची काय चूक? आई, तुझा हा रोजचा टोमणे मारण्याचा स्वभाव मी लहानपणापासून बघतोय, पण आज तू स्वातीच्या आत्मसन्मानाला हात घातला आहेस, जे मी कधीही खपवून घेणार नाही. स्वाती या घराची लक्ष्मी आहे, माझी बायको आहे आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा अधिकार कोणालाच नाही, अगदी तुलाही नाही. आईला लेकाकडून असं उत्तर मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. अनुराधाबाईंचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. संदीप पुढे म्हणाला, आई, जर तुला बाहेरच्या लोकांच्या उथळ गप्पांवर जास्त विश्वास असेल आणि स्वातीचं या घरात राहणं मान्य नसेल तर सांग. आम्ही दोघं वेगळं घर शोधतो, पण मी माझ्या बायकोचा रोज असा अपमान होऊ देणार नाही. वेगळं घर हा शब्द ऐकताच अनुराधाबाईंचे पाय लटपटू लागले. त्यांना समजलं की आपण खेळलेला डाव आपल्यावरच उलटला आहे. सुनेची सहनशीलता ही तिची हतबलता नसते, तर ते तिचं घराला जोडून ठेवण्याचं मोठेपण असतं. हे आज त्यांना चांगल्या प्रकारे उमजलं होतं. अनुराधाबाईंनी मान खाली घातली आणि त्या काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेल्या. त्या संध्याकाळनंतर घरातलं वातावरण बदललं. स्वातीने तिचं घर सोडलं नाही, पण तिने स्वतःला बदललं. आता ती सासूचे किंवा शेजाऱ्यांचे नाक टोमणे हसून सहन करत नव्हती. जेव्हा जेव्हा अनुराधाबाई काही चुकीचं बोलण्याचा प्रयत्न करायच्या आणि सुनंदाबाई घरात यायच्या, तेव्हा स्वाती फक्त त्यांच्याकडे एका खंबीर नजरेने पाहायची. समोरचा स्वतःहून गप्प व्हायचा. काही महिन्यातच अनुराधाबाईंच्या स्वभावात कमालीचा बदल झाला. त्यांना कळून चुकलं होतं की सून जितकी मऊ आहे तितकीच वेळ प्रसंगी ती वज्रासारखी कडकही होऊ शकते. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हेच शिकायला मिळतं की संसारात तडजोड करणं, मोठ्यांचा आदर करणं ही स्त्रीची शक्ती आहे. पण जेव्हा गोष्ट बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून तिच्या आत्मसन्मानावर आणि चारित्र्यावर येते, तेव्हा तिथे गप्प राहणं म्हणजे समोरच्याच्या चुकीच्या विचारांना पाठिंबा देण्यासारखं आहे.